तर निघालोय बघा आता गुंडू आणि मी पनवेलला. झाली आपली तयारी. इथे आपली बॅग आहे बघा, इथे आहे ही छोटीशी बॅग, त्याच्यात खाऊ पिऊ असते सगळं. ही माझी हँडबॅग खूप चांगली आहे. हा माझा गुन्नू. आणि मी घातला आहेच बघा हा ड्रेस, आणलेला ना परवा ग्रँड रोडवरनं, तो भेटली आम्हाला बघा एकदाची टॅक्सी. लई वेळ गुन्नू आणि मी उभं होतो, टॅक्सीवालेच थांबत होते ना. पण हे काका थांबले बघा, कारण जवळ असल्यामुळं ना थांबत नाही. पण आता ट्रॅफिक पण लई लागले, जवळ असल्यामुळं थांबत नाही का. हे आपलं सामान टाकले, आता ट्रॅफिक भरपूर आहे बघा. बसलोय बघा गुन्नू आणि मी मुंबई सेंट्रलला बसलो. लेट टाईम आहे म्हणतायत अजून. हे बघा बस उभी आहे त्या, पट्टी म्हणते ती 4 वाजता. आत्ता वाजले किती बघा, 3:15 झालेत. बघूया आता बस किती वाजता येते. भेटली तर भेटली, नशिबाने एखादी नाही का. भेटली बघा आता आम्हाला बस. चिपळूण आहे ना बंधू, चिपळूण आहे, चिपळूण पनवेलपर्यंत. अजून उभी आहे म्हणजे इथे. आता निघेल चाले बघा, ड्रायव्हर भाव आलेत, निघेल आता. हे पाठवलेलं तेवढं बघा, बघा कसं आहे. मी पण त्याचा नंबर करू शकते, पण कसं आहे तुमच्याकडून आले तर मी पण ट्रॅफिक तुम्हाला दाखवते बघा.
ट्रॅफिक जाम. त्यात पाऊस पडतो इकडं बरं का पनवेल साईडला. मुंबई सेंट्रलवरून इकडे यायला 2 तास लागले. वेळ लागतो का बसमध्ये गर्दी बघा, गर्दी. फुल बस, फुल. आणि ट्रॅफिक कसं आहे ट्रॅफिक बघा. बसलोय आता आम्ही ऑटोमध्ये बघा. काय नाही तुम्हाला नाही चला भाऊ लगेच माघारी बघताय. नाही नाही बसमध्ये लय गर्दी होती. कुणी बसली बघा इथे. निघालो आता आम्ही. हे बघा किती 3:30ला बसलो आणि वाजले किती 6:30. काय ट्रॅफिक कमला. तर पोचलोय बघा आम्ही. 3.5 तास गेला आमचा बरं खास. लय जीव आमला गुन्ह्याचा माझा. आकाने तर मका शिजवलेत बघा. या मका खायला. इथं फोन चालू आहे. आवाज जाईल माझा मॅटर झाला व बांगड्याच राहिल्या माझ्या ताडदेवात. मग आता आरू दिदी घेऊन आली बघा हिरव्या बांगड्या मला. पोरं पण आमची खाती ती मका बघा. आता टीव्हीला काहीतरी लावले. नाही विचारायला लागली मला ही आता काय 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 घेते. पिनाचा मी डबाच आणलाय बार का. मस्त आणले ते पिन. मला एक घेऊ का काढून घ्या घ्या आपलं. कसं आहे तसं सगळं व्यवस्थित ठेवा ठेवी असा विषय. कानं बघा इथं केलंय वांग. अजून चपात्या करायच्या त्या अंड्याच्या पोळ्या करायच्या पोरास. पाह्या बघा काय घेऊन आले तर शेव बटाटा पुरी म्हटलेत पण हे शेव बटाटा पुरी वाटाणा गुणी काय आहे ग बाई. तुम्हाला चांगलं आहे ना दम. मला खाऊन बघू दे. हे तर आमच्या आरोग्य बसले ते. मी आता खाते तुझं पाक तर टेस्टी आहे पण झणझणीत आरोही. झणझणीत आहे भया. झणझणीत नाहीये, खूप गोड लागते पण मला.
चला तर मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. चल बाय बाय.